चला, तब्बल 75 डायमेन्शन्स बनवण्यात आपण यशस्वी आहेत. तेवढे डायमेन्शन बनवण्याचा विचार करा तर तुमचा ऑटोमॅटिकली विचार चांगला राहील डायमेन्शन बनवण्यासाठी. अदरवाईज तुम्हाला खूप सारे कन्फ्युजिंग राहील. मी 75 बनवण्याचं कारणच ते, तुम्ही युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये जा, एवढे डायमेन्शन कोणीच बनवले नाही. बनवले तरी कमी याच्यात बनवले आणि सोडून दिलेले. का बरं? कारण की एक्सपेक्टेशन असतं की तुम्हाला ते डायमेन्शन आलंच पाहिजे. 10-12 सांगितले, तुम्ही हुशार झाले, आता तुम्हाला आलं पाहिजे. पण तसं होत नाही. आता आपण 75 साठीच बनवले. तब्बल 3 ते 4 पार्ट मध्ये आपले व्हिडिओ झाले ते फक्त डायमेन्शन साठी. ठीक आहे. आता या डायमेन्शनचा यूज करून आपण करणार आहोत डायमेन्शनल अनालिसिसचे ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. चला, त्याच्या अगोदर पहिला जो ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिसचे 3 ऍप्लिकेशन वर चर्चा करणार आहे. त्याच्यापैकी पहिला आहे करेक्टनेस ऑफ इक्वेशन. करेक्टनेस ऑफ इक्वेशन त्यालाच म्हटलं होतं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. त्यालाच काय म्हटलं होतं? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. नेक्स्ट आहे कन्वर्जन्स ऑफ युनिट. कन्वर्जन्स ऑफ युनिट. तिसरा आहे तुमचा एस्टॅब्लिश द इक्वेशन. एस्टॅब्लिश द इक्वेशन. हे एस्टॅब्लिश द इक्वेशन आहे ना, आपल्याला जर कोणी शिकवणार नाही. एस्टॅब्लिश द इक्वेशन हे वेगळ्या पद्धतीने आपण शिकतो. एस्टॅब्लिश द इक्वेशन. चला, तर आता पहिला जो ऍप्लिकेशन आहे तो आहे तुमचा करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आज बेसिकच राहणार याच्यात करेक्टनेस ऑफ इक्वेशन. इक्वेशन करेक्ट आहे का नाही एवढंच आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. करेक्टनेस ऑफ इक्वेशन. त्यासाठी काही रूल्स आहेत. करेक्टनेस ऑफ इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी काही रूल्स आहेत. पहिला रूल आहे, त्याने सांगितलं राईट हँड साइड जे असेल तेच लेफ्ट हँड साइडला असलं पाहिजे. म्हणजे आता असं म्हणायचं आहे की या साइडला किलोग्राम असेल तर या साइडला पण काय असलं पाहिजे? किलोग्राम. या साइडला जर मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर इकडे पण काय असलं पाहिजे मला? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्यांना म्हणायचं राईट हँड साइड इज काय? लेफ्ट हँड साइड. काय डाऊट आहे? सेकंड रूल म्हणजे सांगितलं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ओनली पॉसिबल फॉर ए सेम क्वांटिटी. ओनली पॉसिबल फॉर ए सेम क्वांटिटी. सेम क्वांटिटीच काय करू शकतो आपण? ऍडिशन करू शकतो किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजेच मीटर प्लस मीटर करू शकतो. मीटर प्लस किलोग्राम करता येणार नाही. याचं काय म्हणायचं ना, मीटर प्लस मीटर करू शकतो. यस. मीटर प्लस किलोग्राम करू शकतो का? नाही. म्हणजे सबट्रॅक्शनला पण सेमच. मी असं म्हटलं मीटर प्लस सेंटीमीटर करता येईल का? मीटर प्लस सेंटीमीटर करता येईल का? नाही करता येईल. दोन्ही पण सेमच क्वांटिटी आहेत. हे पण लेंथ आणि आपण लेंथ. फक्त फरक एवढा केला गेलाय, हा मीटर मध्ये मोजलाय ना, हा सेंटीमीटर मध्ये मोजलाय. अवघड. ग्रॅम प्लस किलोग्राम करता येईल मग? आता करता येईल. कळालं का? सेम क्वांटिटीचं. एसआय एका सीजीएस याचे काय मॅटर करत नाही. आपल्या अट काय आहे? सेम क्वांटिटीचे मी काय करू शकतो? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? मग कोणतेही इक्वेशन करेक्ट आहे का नाही? ओके. अजून एक रूल राहिला, तर तिसरा रूल काय? ट्रिग्नोमेट्री एक्सपोनेन्शियल. ट्रिग्नोमेट्री एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन डोंट हॅव अ डायमेन्शन. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, साइन थिटा घेता काय? ट्रिग्नोमेट्री. साइन थिटा काय? ट्रिग्नोमेट्री. याचं डायमेन्शन असणार आहे का? नाही. म्हणजे काय लिहिणार? MLT. काय? वरती 0 0 0. मी म्हटलं असतं e रेस टू x एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. e रेस टू x म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल फंक्शन. याचं पण डायमेन्शन बनणार आहे का? नाही. म्हणजे डायमेन्शनच राहणार आहे. नंतर मी म्हटलं कोणतं फंक्शन? लॉगरिथमिक. मी आता शिकवलं तुम्हाला लॉग 2 1 0 2 4. याचं काय बनणार आहे का? नाही. याचं पण डायमेन्शन काय बनणार आहे? सेम. काय डाऊट आहे? लॉजिक कळालं का? लॉगरिथमिक आणि याचं डायमेन्शन बनणार नाहीये. क्लिअर सगळ्यांना? एक्सपोनेन्शियल वगैरे यांचं डायमेन्शन बनत नाही.
मग नेक्स्ट जो आहे आता आपल्याला बघायचं आहे इक्वेशन करेक्ट आहे का नाही, एवढंच आपला आजचा व्हिडिओचा मोठो असणार आहे. ठीक आहे. हा, फाइंड द इक्वेशन इज करेक्ट ऑर नॉट. करेक्ट ऑर नॉट. बघा बाकी सर्वजण काय शिकवतात, इक्वेशन ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन. आपण काय शिकतो, इक्वेशन ऑन द बेसिस ऑफ युनिट. कारण की आपल्याला माहिती आहे ना, सेम युनिट सेम डायमेन्शन. डायमेन्शन लिहून कशाला, त्यापेक्षा आपण काय प्रयत्न करणार आहे, माझं युनिट कसं मिळालं पाहिजे, सेम भेटलं पाहिजे. जर सेम असेल तर मी काय म्हणेन, इक्वेशन करेक्ट आहे. इक्वेशन करेक्ट कधी बनेल, जेव्हा माझं सेम बनेल तेव्हा. नसेल बनला तर आपण काय म्हणणार, करेक्ट नाही. जसं की तुमचा आवडता माणूस जो होता त्यांनी 3 इक्वेशन दिले, ते कोणकोणते दिले ते, v बरोबर u प्लस at. हा इक्वेशन दिला होता त्यांनी. हा, v म्हणजे काय, वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंद. u म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच काय, मीटर पर सेकंद. प्लस a म्हणजे काय, एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. t म्हणजे काय, सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल. म्हणजे बघा बरं, मीटर पर सेकंद प्लस मीटर पर सेकंद. कळालं का. आता तिघं मी ऍडिशन मध्ये 2 सेमच क्वांटिटी आहेत तर ऍडिशन होऊ शकतं मीटर पर सेकंद. म्हणजे काय झालं, करेक्ट. आणि दोन्ही साईडला बघितलं, इथं पण मीटर पर सेकंद, इकडे पण मीटर पर सेकंद. म्हणजे इक्वेशन कसं झालं, डायमेन्शनली करेक्ट. इक्वेशन काय झालं, डायमेन्शनली करेक्ट. इक्वेशन काय झालं तुमचं, डायमेन्शनली करेक्ट. इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट. जर स्टेट बोर्ड वाले असतील तर त्यांनी काय करायचं, सिंपल MLT लिहायचं, इक्वेशन 1 म्हणायचं, इक्वेशन 2 म्हणायचं. जसं की मी एक एक्झाम्पल स्टेट बोर्ड वाल्यासाठी बोलतो. v म्हणजेच काय रे, मीटर पर सेकंद. काय लिहिणार, MLT. किलोग्राम आहे का, नाही. मीटर आहे का, हो. सेकंद आहे का, हो. पण कडे खाली, मग याला इक्वेशन नंबर 1. नंतर काय, u आहे. दुसरं काय तुमची क्वांटिटी, u म्हणजे काय रे, मीटर पर सेकंद. म्हणजेच काय, m0l1 t मायनस. इक्वेशन नंबर सेकंड. नंतर काय तुमच्या जवळ a इंटू t. a म्हणजे काय, एक्सेलरेशन. म्हणजे काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू काय, सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल. मीटर पर सेकंद म्हणजेच काय, m0l1 t मायनस 1. हे किती, 3. या तिन्ही इक्वेशन जर बघितलं, फ्रॉम इक्वेशन 1 to 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. इक्वेशन 1, 2 and 3. काय लक्षात आलं, सेम आहे. मग आपण म्हटलं डायमेन्शनली करेक्ट. डायमेन्शनली करेक्ट. काय डाऊट, हे कोणासाठी, स्टेट बोर्ड वाल्यांसाठी. आपण डायरेक्ट या पद्धतीत निघणार आहे. ठीक. सेकंड इक्वेशन न्यूटन तात्याने काय दिलं होतं, यस बरोबर काय, ut प्लस हाफ at स्क्वेअर. बरोबर की नाही. यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. युनिट काय येणार आहे, मीटर. u म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी. युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंद. t म्हणजे काय, टाइम. टाइमचं युनिट काय येणार आहे, सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल. 1/2. a चं युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. t चं युनिट काय, सेकंद स्क्वेअर. सेकंद स्क्वेअर सेकंद स्क्वेअर गेट कॅन्सल. म्हणजे काय उरलं, मीटर. इकडे पण उरलं काय, मीटर प्लस मीटर. 2 क्वांटिटी सेम आहे म्हणून काय झालं, ऍडिशन. जे राईटला आहे तेच लेफ्टला आहे. म्हणजे काय झालं, डायमेन्शनली करेक्ट. नाही कळालं, स्टेट बोर्ड वगैरे असं आहे, आपण असं जाणार. काय डाऊट आहे, डायमेन्शनली करेक्ट. तिसरं न्यूटन तात्याने काय दिलं होतं, v स्क्वेअर बरोबर काय, u स्क्वेअर प्लस 2as. असं न्यूटन तात्याने दिलं होतं. v म्हणजे काय, v म्हणजे काय, वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हटलं तर काय, मीटर पर सेकंद. त्याचं काय करायला लावलं त्यांनी, स्क्वेअर. u म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी. म्हणजेच काय, मीटर पर सेकंद. त्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर. 2 चं काय बनणार नाहीये. a म्हणजे काय, एक्सेलरेशन. एक्सेलरेशन युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. s काय, डिस्प्लेसमेंट. टाइम नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळेस काय करता, गडबडमध्ये सेकंद म्हणतात, ते सेकंद नाहीये, ते काय, डिस्प्लेसमेंट. क्वांटिटी आहे रे ते. क्वांटिटी युनिट एकत्र करायचं का, नाही. मग इथं काय आलं तुमचं, मीटर. म्हणजेच काय झालं रे, मीटर स्क्वेअर सेकंद स्क्वेअर. मीटर स्क्वेअर सेकंद स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ मीटर स्क्वेअर सेकंद स्क्वेअर. तिघे कसे मिळाले, सेम. मीटर स्क्वेअर सेकंद स्क्वेअर, मीटर स्क्वेअर सेकंड. 2 चा काही फरक पडतो का, नाही. कॉन्स्टंट आहे, त्याचा काही फरक पडणार
नाही. काय डाऊट आहे? समजलंय? हे काय झालं? 3 चे 3 इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट. जर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल मग स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं स्टेटमेंट आहे. इफ इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट, then 100% फिजिकली करेक्ट. म्हणजे काय? मस्ट. 100% म्हणजे काय? मस्ट. मस्ट बी शब्द काय तो? मस्ट बी. झालंच पाहिजे. दुसरा स्टेटमेंट काय मग? दुसरा स्टेटमेंट काय तो? इफ इक्वेशन कोणता? फिजिकली करेक्ट असेल. कोणता? फिजिकली करेक्ट असेल. देन इट मे बी, काय? मे बी असू शकतो, नसू पण शकतो. मे बी डायमेन्शनली कळालं? आता दोन्ही एक्झाम्पल करून दाखवणार मी. हे तर कळालं, डायमेन्शनली करेक्ट असेल. डायमेन्शनली करेक्ट होता हा वाला, डायमेन्शनली करेक्ट, तर फिजिकली करेक्टच होता. आणि इक्वेशन, सॉरी उलट लिहिलं मी, उलट लिहिलं. इफ इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट देन मे बी शब्द सॉरी मे बी फिजिकली करेक्ट. 100% नाही, मे बी फिजिकली करेक्ट. इफ इक्वेशन इज फिजिकली करेक्ट देन 100% डायमेन्शनली करेक्ट. म्हणजेच काय इथं मिळणार आहे? मस्ट बी. सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली. बघा काय म्हणायचं मला, फिजिकली करेक्ट म्हणजे काय? जे स्टँडर्ड इक्वेशन. फिजिकली करेक्ट म्हणजे काय? स्टँडर्ड इक्वेशन. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, तर काय झालं? डायमेन्शनली करेक्ट मिळालं. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे म्हणजे फिजिकली करेक्ट आहे, म्हणजे काय झालं? डायमेन्शनली करेक्ट आहे. हे पण काय? स्टँडर्ड इक्वेशन आहे म्हणजे फिजिकली करेक्ट आहे, म्हणून काय म्हटलं? डायमेन्शनली करेक्ट. फिजिकली करेक्ट असेल तर 100% डायमेन्शनली करेक्ट आहे, पण डायमेन्शनली करेक्ट आहे तो फिजिकली करेक्ट असेल असं नाही. आता त्याच्यावर एक्झाम्पल एक समजावतो. बघा मी काय म्हणतो, माझ्याजवळ स्टँडर्ड इक्वेशन काय? u प्लस एटी, बरोबर की नाही? u प्लस एटी आहे आणि यालाच मी असं लिहिलं तर तुमचं काय दुखलं? त्याला मी असं लिहिलं, हे फिजिकली करेक्ट आहे का? आम्ही कसं सांगू? आम्ही एवढं हुशार आहे का? हे फिजिकली करेक्ट आहे. स्टँडर्ड इक्वेशन म्हणजे फिजिकली करेक्ट आहे. वरचं स्टँडर्ड इक्वेशन आहे v इज इट काय? u प्लस एटी आहे. हे 1/2 वगैरे आला नाही, पण हे डायमेन्शनल करेक्ट आहे. का बरं? कारण की v चं युनिट काय येणार आहे? v चं युनिट काय येणार आहे? मीटर पर सेकंद. e चं युनिट काय येणार आहे? मीटर पर सेकंद. प्लस a चं युनिट काय येणार आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू काय? सेकंद. सेकंद गेट कॅन्सल. मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. कसं आहे रे? डायमेन्शनली करेक्ट आहे. हा कसा आहे? डायमेन्शनली. काय डाऊट आहे? हे डायमेन्शनली करेक्ट आहे, पण फिजिकली करेक्ट आहे का? फिजिकली नॉट करेक्ट. काय डाऊट आहे? म्हणून आपण शब्द वापरताना असं बोललो की इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर फिजिकली करेक्ट असेल असं नाही, पण फिजिकली करेक्ट असेल तर 100% डायमेन्शनली करेक्ट. म्हणून सायंटिस्ट लोकांना कोणते इक्वेशन जर देत असेल तर त्यांना पहिल्यांदा दाखवावं लागतं तुमचं इक्वेशन काय आहे? डायमेन्शनली करेक्ट. मग आपण पुढचं जाऊया, पुढचं इक्वेशन बरोबर आहे का नंतर चेक करू, पण पहिलं मला काय दाखव? डायमेन्शनली करेक्ट. उद्या आपण याचेच पुढे जाऊन ऍडव्हान्स क्वेश्चन करणार आहे. बंद करू.